बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, आपल्या हक्काचं शिवसेना एक वादळ तुम्ही सर्वांनी आवर्जून सबस्क्राईब जरूर करावं, ही कळकळीची विनंती. आज एक महत्वाचा विषय घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलोय. गेली 3 ते 4 दिवस मी पाहतोय, शिंदे टोळीचे असतील, या भारतीय जनता पक्षाचे, या कमळीचे असतील प्रवक्ते एकच वाक्य वारंवार बोलताना मला दिसत आहेत आणि जाणून बुजून हा एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. जाणून बुजून एक गोष्ट केली जाते. तुम्हा सर्वांच्याही एवढ्यात एक गोष्ट लक्षात आली असेल की शिवसेनेला मिळालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही. बघा बरं, लक्षात द्या, शिवसेनेला मिळालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नसून हे हिरव्याचं मतदान आहे. त्यांनी हा शब्द वापरलाय, हिरव्याचं मतदान, एका विशिष्ट समाजाचं मतदान. हा शब्द आहे देवेंद्र फडणवीसांचा. तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवेल. देवेंद्र फडणवीस फक्त नाव घेत नाहीत, पण त्यांचे चेले चपाटे, बगल बच्चे हिरव्याचं मतदान, मुल्ला मौलवींचं मतदान अशा प्रकारचा शब्द वापरतायत. आणि आज ठाण्यातनं नरेश मस्के यांनी देखील अशाच प्रकारचं एक विधान केलेलं आहे. या शिंदे टोळीचे अपघाती खासदार, म्हणजे अपघाताने निवडून आलेले खासदार नरेश मस्के हे म्हणतायत, शिवसेनेचे काही खासदार आमच्या संपर्कामध्ये आहेत, सध्या 2 आहेत, ते 6चा आकडा पूर्ण करतील आणि मग आमच्याकडे येतील. नरेश मस्के, आधी आपल्या घरामध्ये झाकून पहा. अपघाताने निवडून आलेले 1825 दिवसांसाठी निवडून आलेले खासदार आहात तुम्ही. त्यातले 7 दिवस संपलेले आहेत. उरलेले एक एक दिवस जसजसा संपेल नरेश मस्के, तुमची टर्म संपलेली असेल. आमच्याकडून ज्या चुका ठाण्यामध्ये झालेल्या आहेत त्या ठाण्यातल्या सर्वच्या सर्व चुका आम्ही दुरुस्त करू आणि अशा प्रकारे दुरुस्त करू की ही गद्दारी ठाण्याच्या आसपास थिरकली नाही पाहिजे. आणि याच्यातली सगळ्यात पहिली आणि मोठी झलक आम्ही विधानसभेला दाखवू. जे काही असेल 1825 दिवसांसाठी किंवा 1840-45 दिवसांसाठी हे जे अपघाताने निवडून आलेले खासदार आहेत हे म्हणतायत, किंवा ह्यांच्या प्रवक्त्या त्या शीतल म्हात्रे, माहिती आहेत ना कसल्या फेम आहेत त्या, कशासाठी फेमस झालेले आहेत त्या शीतल म्हात्रे म्हणतायत की हे हिरव्याचं मतदान आहे. अगदी ट्विट करायला देखील हे लोक मागे पुढे पाहत नाहीत, ट्विट करतायत. आणि आज देवेंद्र फडणवीसांच्या समोर झालेल्या मुंबईतल्या सभेमध्ये आता त्या जनतेतून आवाज आला, त्यांच्या ज्या कार्यकर्त्यातून आवाज आला, त्या ऑडियन्स मधून आवाज आला. नेमकं कोण बोललं हे मला माहित नाही, पण मागून आवाज येतोय हिरव्याचं मतदान. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा देवेंद्र फडणवीसांचा. नेमकं देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर कुठला आरोप करतायत आणि त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना. कारण सांगतो मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये, वरळीमध्ये, जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, फक्त 6000 मतांचा लीड. मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये यांनी 30, 35, 40,000 मतांची लीड घ्यायला हवी होती. जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळ आणि भांडूप पिऊन 60,000 मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता. नाही घेऊ शकले. 7 आणि 8,000वर त्या ठिकाणी थांबले. याचा अर्थ मराठी माणूस त्याच्यासोबत गेला नाही. पॉलिटिकल अर्थमॅटिक मध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर, काही जागांवर, एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येतात. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट ऐकला, देवेंद्र फडणवीस म्हणतायत उद्धव ठाकरेंना या मुंबईमध्ये मराठी माणसाचं मतदान झालेलं नाही. त्यांनी दाखला दिला वरळीचा, त्यांनी दाखला दिला मुलुंडचा, विक्रोळीचा, घाटकोपरचा, आणि त्यांनी दाखला दिला मानपूर, शिवाजीनगर, गोवंडीचा, आणि त्यांनी दाखला दिला शिवडीचा. आता देवेंद्र फडणवीस, तुमची अक्कल किती, तुम्ही बोलता किती हे मला माहित नाही, पण मी ऐकलंय तुम्ही एक बदनाम चाणक्य आहात. एक चाणक्य नावाचा शब्द, खरं तर चाणक्यांना बदनाम खरं करू नये, कारण चाणक्य हे गुणी होते, ते हुशार होते, ते पंडित होते. हा माणूस एक कलंकित फडतूस, जे शब्द उद्धव साहेबांनी सुचवले होते ते अगदी योग्य शब्द सुचवलेले आहेत. ह्या माणसाची अक्कल पहा. हा माणूस म्हणतो वरळीतून तुम्हाला 6,000चं लीड मिळालं.
वरळीत शिवसेनेला जे काही म्हणजे अरविंद सावंत साहेबांना जे काही मतदान झालंय ते 100% मराठी माणसाचं, बहुजन वर्गाचं, सर्व वंचितांचं, मुस्लिम वर्गांचं, सगळ्यांचं झालेलं आहे. आणि विशेषतः मराठी माणसाचं मतदान हे 100% झालेलं आहे. आणि ह्यांना जे मतदान झालेलं आहे ते गुजराती, मारवाडी आणि परप्रांतीयांचं मतदान ह्यांना झालं. मग परप्रांतीयांचं मतदान ह्यांच्या पारड्यामध्ये 100% पडणार. बरोबर, लक्षात घ्या मला काय सुचवायचं या सगळ्यामधनं. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. मुंबईमध्ये जवळपास 84 नगरसेवक, 84 पैकी जवळपास 56 नगरसेवक ह्यांचे परप्रांतीय. यांनी परप्रांतीय पोसायचे, मुंबईमध्ये परप्रांतीय पोसायचे आणि पोचलेल्या परप्रांतीयांच्या मतदानावर यांनी निवडून यायचं. आणि शिवसेनेला झालेलं मतदान हिरव्याचं मतदान. हिरवा म्हणजे तुम्हाला मुस्लिमांचं मतदान म्हणायचं. सरळ सरळ म्हणा ना, हिरवा काय हिरवा. आता मी तुम्हाला सांगतो यांनी कुठल्या आकड्यांचा आधार घेतला. आता दक्षिण मुंबईतनं शिवसेनेला लीड मिळाली. आता दक्षिण मुंबईत फक्त हिरवेच राहतात यांच्या मताप्रमाणे. दक्षिण मुंबईत सारे राहतात आणि विशेषतः मुस्लिम वर्गाने शिवसेनेला मतदान केलं तर होय केलं. तुम्हाला गुजराती मतदान करतात, तुम्हाला मारवाडी एक गठ्ठा मतदान करतात, तुम्हाला उत्तर प्रदेशचे मतदान एक गठ्ठा करतात, ते तुम्हाला चालणार कारण तुम्ही त्यांचे नगरसेवक पोचलेले आहेत. पण ज्यावेळेस मुस्लिम बांधव ज्यावेळेस शिवसेनेला एक गठ्ठा, आणि हा आज नाही करत आहे, हा मुस्लिम बांधव शिवसेनेला कायम मतदान करत आलेला आहे. शिवसेनेची भूमिका कधी मुस्लिम विरोधी नव्हतीच. शिवसेना कायम त्या देशद्रोही मुस्लिमांच्या विरोधात होती ज्यांनी या देशाच्या विरोधात विघातक कृत्य केलेली आहेत. आणि हे शिवसैनिकांना तुम्ही समजवायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस, आणि यालाच म्हणतो आम्ही ते चाळे, जे आमचे मराठा बांधव तुमच्या नावाने फोडतात ना खडे, ते ह्याच्यासाठीच फोडतात. ते मराठ्यांविषयी पण तुम्ही काय म्हणाल त्या देखील गोष्टी तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येतो. पण प्रश्न माझा अजूनही तसाच आहे की तुम्हाला गुजराती मारवाड्यांचं, उत्तर प्रदेशचं मतदान एक गठ्ठा मिळणार आणि शिवसेनेला जर सर्वांनी मिळून मतदान केलं तर ह्यांच्या नाकामध्ये, डोळ्यामध्ये सगळीकडे खुपसणार ते. आता तुम्हाला मुस्लिमांविषयी सांगतो. या देशामध्ये जे काही चाललंय, जे काही घडतंय, किंवा विशेषतः मुस्लिम वर्गाच्या बाबतीत जे काही घडवलं जातंय आणि जाणून बुजून घडवलं जातंय, त्या साऱ्या गोष्टी पाहता शिवसेना हा एकमेव पक्ष त्यांना हक्काचा पक्ष वाटतो, जो या सगळ्याच्या विरोधात आवाज उचलतो आणि आपल्या मताशी ठाम राहतो. हे त्यांनी पाहिलं. त्याच ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, यांना असं सुचवायचं असेल ना शिवसेनेला मुस्लिमांची मतं मिळतात, त्याच दक्षिण मुंबईतनं मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमींचा पण कॅन्डिडेट उभा होता, पण त्याला मुस्लिमांनी मतदान केलेलं नाही. खरं पाहायला गेलं तर मुस्लिमांनी मतदान कुणाला करायला हवं होतं? मग एमआयएमच्या उमेदवाराला मतदान करायला हवं. त्यांनी काय म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केलं? कारण ते देशप्रेमी मुस्लिम आहेत. त्यांना ह्या देशाची जाण आहे आणि देशाविषयी कळवळा आहे. आज तुम्ही पाहिलं असाल ईशान्य मुंबईतून देखील मजलिसचा उमेदवार असेल, दक्षिण मुंबईत असेल, मुंबईत बहुतेक सर्वच ठिकाणी मजलिसने आपले उमेदवार दिले होते. आणि ही मजलिस म्हणजे कोण हो? ही यांचीच बी टीम. जेवढे जास्तीत जास्त मुस्लिम मतदान तुम्ही डिव्हाइड कराल तेवढे आमचे कॅन्डिडेट निवडून येतील आणि ही यांच्या मनातली खरी सल आहे. एमआयएम यशस्वी ठरली नाही तर शिवसेनेला आता अशा प्रकारे हिरवा म्हणून, हिरवा गुलाल. अरे ज्या दिवशी तुम्ही नाशकातलं तुम्हाला उदाहरण देतो, ज्या दिवशी नाशकामध्ये राजा भाऊ निवडून आले होते, नाशकामध्ये श्रीरामांच्या, प्रभू श्रीरामांच्या गाण्यावर निळे झेंडेही डोलत होते, हिरवे झेंडेही डोलत होते आणि भगवे झेंडेही डोलत होते. याला म्हणतो आम्ही गंगा जमुना तहसीब. हा आहे आमचा हिंदुस्थान, हा आहे आमचा हिंदुस्थान. हा तुमच्यासारखा नाही, हा तुमच्यासारखा हिंदुस्थान होऊ शकत नाही शिवसेनेचा. शिवसेना कायम या महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला घेऊन पुढे गेलेली आहे. शिवसेनेतला कुठलाही उमेदवार त्याची जातपात तुम्हाला कधी कळणारच नाही. तर एवढा तुम्हाला राहुल शेवाळ्यांची जातपात देखील कळाली असती, पण कुणालाच माहिती नाही कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, कुणालाच माहिती नाही. आता तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो जे ह्यांनी स्वतः काढलं. मुलुंडचं उदाहरण देत आहेत, घाटकोपरचं उदाहरण मध्ये. घाटकोपरमध्ये ह्यांना लीड मिळाली नाही. घाटकोपर पूर्व असेल, घाटकोपर पश्चिम असेल. पूर्व पश्चिम मध्ये थोडा फरक आहे. पश्चिमेला मराठी बहुल थोडासा भाग आहे, पण पूर्व संपूर्णतः गुजराती. लिहा तुम्ही कमेंटमध्ये शिवसैनिकांना, जर तुम्ही घाटकोपर मधून असाल तर लिहा, मुलुंडमध्ये तुम्ही शिवसैनिक असाल तर. मुलुंड, सबंध मुलुंड, मी मुलुंडवर एक एपिसोड केला होता. या मुलुंडमध्ये किती टक्के मतदान हे गुजराती आहे, मारवाडी आहे, आणि किती टक्के मतदान हे मराठी आहे याचा देखील मी आकडा तुम्हाला तिथे दिला होता. तुम्ही कितीही घासा, यांच्या समोर कितीही घासा,
यांची सगळी कामं करून द्या, तरी देखील ह्यांचं मतदान कमळ शोधत असतं. मत देताना ह्यांचं बोट कमळ शोधत असतं. मग कमळाने ह्यांची जीएसटी मध्ये मारली तरी चालेल, किंवा कमळाने ह्यांची त्या नोटबंदीमध्ये देखील वर खाली केली तरी चालेल, पण तरी देखील आमचं मतदान तिकडेच जाणार. मग आता हिरव्यांचं मतदान करणारे, आज तुम्हाला 60,000ची लीड मुलुंडमधून मिळाली. आज भारतीय जनता पक्षाला 60,000ची लीड मुलुंडमधून मिळाली आहे. मी हे तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो, कारण 100% गुजराती मतदान, 100% मारवाडी मतदान हे मिहिर कोटेच्या मागे उभं राहिले. त्यामुळे त्यांचे मुंबईतले दोनही उमेदवार बाहेरचे, पियुष गोयल गुजरातचा, मिहिर कोटेच्या गुजरातचा. लक्षात घ्या आणि अजूनही जागरूक व्हा. या सगळ्याच्या बाबतीत हा नरेटिव्ह सेट केला जातोय. ही शीतल म्हात्रे, हे सगळे मॅनेज झालेली माणसं आहेत. ही सगळी मॅनेज झालेली माणसं ही ट्विट करत राहणार. ही यानं त्या प्रकारे तुम्ही कसे हिरव्याचे गुलाम, तुम्ही कसं हे, तुम्ही कसं हेच सांगायचा प्रयत्न होणार. पण शिवसेनेच्या बाजूने मुस्लिम समाजही तितकाच भक्कमपणे उभा राहिलाय. आणि ही गोष्ट मी खरं तर मी कुठलीही गोष्ट लपवत नाही. जे असेल ते तोंडावर, आमच्या पोटात जे तेच आमच्या ओठामध्ये असतं. मी खरंच मुस्लिम समाजाचे आभार मानतो. मजलिसचे उमेदवार उभे असताना देखील सर्व मुस्लिम समाजाने यावेळेस मजलिसचे डिपॉझिट जप्त करून टाकले. मजलिसचे डिपॉझिट जप्त करून टाकले, कारण त्यांना बी टीम कळाल्या. भारतीय जनता पक्षाच्या बी टीम त्यांना कळाल्या आणि त्यांना समजलं की आपल्याला खऱ्या अर्थाने कुणाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तमाम हिंदू समाज, तमाम मराठा बांधव, तमाम ओबीसी समाज, हे सर्वच्या सर्व समाज मुंबईमध्ये शिवसेनेच्या पाठीशी भक्कम उभे राहिले. आणि ह्याची यांना सल आहे. मानखुर्द मधून जवळपास 90,000ची लीड संजय दिना पाटलांना शिवसेनेच्या मशालीला मिळते. इथे यांची पोटदुखी झाली, कारण गुजरात्यांनी मतदान एकगठ्ठा केलं. गुजराती मतदाराने मुलुंडमध्ये असेल, विक्रोळीमध्ये असेल किंवा घाटकोपर पूर्वेला असेल, एकगठ्ठा मतदान केलं. ते ह्यांना गोड लागतं. म्हणजे परप्रांतीय मतदान हे यांना गोड लागणार, पण मुस्लिम समाजाने केलेलं मतदान हे यांच्या डोळ्यामध्ये खुपणार. आणि मग तुम्हाला बोललं जाणार की कशा प्रकारे हिरवा गुलाल उधळला. अरे आम्हाला अभिमान आहे त्या मुस्लिम बांधवांचा देखील, आम्हाला अभिमान आहे त्या दलित बांधवांचा देखील, आम्हाला अभिमान आहे त्या तमाम हिंदू बांधवांचा देखील, ज्या सर्वांनी शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. आम्हाला अभिमान आहे या सर्वांचा. देवेंद्र फडणवीसाची ती हरकत पाहिली ना, असं वाटतं काय किंमत झाली रे तुझी. ते धोबीचा कुत्ता ना घरचा ना घाटचा, का मराठीत का हिंदीतली कुठली तरी म्हण आहे, धोब्याचं कुत्र ना घरचं ना घाटचं. ही अशी अवस्था, यांची अवस्था अशी आहे, तो सुंब जळालाय पण पीड काही जात नाही. म्हणजे आज शिवसेनेच्या जागा कशा कमी झाल्या हे दाखवायचा हा प्रयत्न करतोय. अरे पण शिवसेना तुमच्या सोबत आहे ना. ओरिजिनल शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, जी निवडणूक आयोगाकडनं नाव मिळालेलं आहे किंवा निवडणूक आयोगाने चिन्ह दिलेलं आहे, अशी शिवसेना तुमच्या सोबत आहे. मग त्या शिवसेनेचे 18चे 7 खासदार का झाले? 7वा तर आमचाच आहे, तो कोर्टाच्या मार्फत आम्हाला मिळेल. 18चे 6 खासदार कसे झाले? आणि त्यातही भारतीय जनता पक्ष जर बाजूला केला तर त्यांचे 6 देखील शिल्लक राहत नाहीत. हे तुम्हाला पण चांगलं माहितीये. आता तुम्ही लक्षात घ्या, शिवसेनेचं चिन्ह, मशाल चिन्ह हे नवखं चिन्ह. शिवसेना नवख्या चिन्हावर उभ्या महाराष्ट्रात निवडणुकांना सामोरी गेलेली आहे. नवख्या चिन्हाला घेऊन आणि शिवसेनेचे 10 खासदार निवडून आले नवख्या चिन्हाला घेऊन. आणि प्रश्न राहिला कोकणातला. कोकणामध्ये शिवसेनेला काय झालं, शिवसेनेला गड होता वगैरे म्हणणारे. ज्या वेळेस शिवसेनेचं धनुष्य हे चिन्ह तुम्ही त्यांना दिलं ना, तेव्हाच आम्हाला कळालं की नवख्या चिन्हाला घेऊन ही शिंदे टोळी निवडणुकांना सामोरी जाऊ शकत नाही. कित्येक ठिकाणी गैरसमजातून धनुष्य दाबले गेलेले आहेत. गैरसमजातून चिन्ह न पोहोचले गेल्यामुळे धनुष्य दाबले गेलेले आहेत. याचा देखील आमच्याकडे रिपोर्ट आहे. शिवसेनेचं मतदान अगदी संभाजीनगरमध्ये देखील, अगदी तळ कोकणात देखील, विशेषतः जो 70 पुढचा जो शिवसैनिक आहे किंवा 65 पुढचा जो शिवसैनिक आहे, जे अनभिज्ञ आहे त्या सर्व प्रकारांशी, जे अनभिज्ञ आहेत. आज मोहित कंबोज सारखा एखादा परप्रांतीय सर्व परप्रांतीयांना आव्हान करतो, भारतीय जनता पक्षाला मतदान द्या. मग मुंबई स्थित महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी जर शिवसेनेला मतदान केलं, तुमच्या डोळ्यात खुपायला का पाहिजे? माझा साधा प्रश्न आहे. तुम्ही ते आकडेवारीमध्ये फार हुशार आहात. देवेंद्र फडणवीस स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्ही फार हुशार आहात. कायम स्टॅटिस्टिक्स सांगतात, स्ट्राईक रेट सांगतात, म्हणतात 43% मुंबईकरांनी भारतीय जनता पक्षाला मतदान दिलेलं आहे, आम्ही कुठे कमी नाही.
43%. त्या 43%मध्ये 34% जवळपास बाहेरच्या राज्यातलं मतदान आहे. तुम्हाला मराठी माणसाने साफ झिडकारलेलं आहे. आणि या अशा आकड्यांना घेऊन तुम्ही विधानसभेला सामोरं जाऊ शकत नाही. विधानसभेमध्ये जवळपास महाविकास आघाडीच्या 214 ते 215 ठिकाणी हे डायरेक्ट मताधिक्य आहे. 215 ठिकाणी जिथे जादुई आकडा मला वाटतं 172 180 142 काहीतरी असावा, 143 जादुई आकडा असावा. 213 ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बनतंय. आणि या 3-4 महिन्यात तुमच्याकडनं कसल्या कुटील कारस्थानं पाहायला मिळतील ना महाराष्ट्रामध्ये, आता आम्हाला हेच पाहायचंय. आजपासूनच न्यूज फेकायला सुरुवात. एवढे खासदार संपर्कात, तेवढे खासदार संपर्कात. हीच तुमची लायकी आणि हीच तुमची कामं आहेत. एवढंच तुम्ही करू शकता. सरकार तुमच्या जीवावर येऊ शकत नाहीये, तुम्हाला माहिती आहे. तर फोडाफोड्या करा आणि राज्य करा. हिरव्यांच्या जीवावर शिवसेना ही सर्व समाजाला घेऊन जाते. मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, ओबीसी असेल, मराठा असेल, सर्व समाजाला घेऊन शिवसेना पुढे जाते. शिवसेना कधीही कुठल्या समाजाला अंतर देत नाही. तुर्तास इथेच थांबतो. शिवसैनिकांनो, ह्या सगळ्या नॅरेटिव्हच्या विरोधात आवाज उचलायला शिका आणि तिथल्या तिथे उत्तरं पण द्यायला शिका. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.